आज बनवल्या खुसखुशीत करंज्या. कशा बनवल्या आणि काय ट्रिक यूज केली ते पुढे तुम्हाला सांगते. त्यासाठी संपूर्ण व्लॉग बघा. तर इथं करंज्याचं सारण तयार करून ठेवलं होतं मी. डिटेल नाही सांगत आहे. डिटेल जर पाहिजे असेल की मी करंज्या कशा बनवल्या तर मला त्याच्यासाठी कमेंट नक्की करा. आपलं चांगलं पीठ देखील भिजून झालं होतं आणि एक काठाचा असा डबा घेतला होता. खरं तर मला करंज्या बनवायला येत नव्हत्या, पण आत्याने सांगितल्यापासून मी ही ट्रिक यूज करते आणि मस्त स्वच्छ धुतलेला रुमाल दोऱ्याने असा व्यवस्थित डब्याला बांधून घेतला. तुम्ही काठाचं कोणतंही भांडं घेऊ शकता आणि मस्त इथं लाटी लाटून घेतली आणि त्याच्यानंतर 2 चम्मच असं मी त्याच्यामध्ये सारण वगैरे भरून घेतलं. आणि ज्यांना येत नाही करंज्या बनवायला, माझ्यासारख्या खूप लेडीज असतात की त्यांना करंज्या वगैरे येत नाही, तर त्यांच्यासाठी ही ट्रिक नक्कीच फायद्याची ठरणार आहे. बघू शकता इथं काठ मस्त असे कापले गेलेले आहेत आणि खूप पटपट होतात. मला चम्मचने करता येत नाही. मी खूपदा प्रयत्न केला, पण माझ्याकडून सारण पण बाहेर पडतं आणि मला जमत पण नाही. तेलात टाकलं की त्या लगेच फुटतात. पण गेल्या वर्षीपासून मी अशा पद्धतीने करंज्या करते, तर अगदी खूप मस्त होतात. पुढे तुम्हाला दिसेलच किती छान करंज्या झाल्या. तर इथं करंज्या करून झाल्या होत्या. त्याच्यानंतर म्हणलं चला आता तेलात वगैरे तळून घेऊया, कारण आज धनतेरस असल्यामुळे त्याची देखील पूजा करायची होती आणि शॉर्ट व्हिडिओ येतो आहे. खरंच ह्या पाठीमागं खरंच खूप जास्त मेहनत असते, कारण शूट करणं आणि ते त्याच दिवसाला गेलं तर मग ते बघणाऱ्यांना म्हणजे तुम्हाला देखील छान वाटतं. तर इथं मस्त अशा करंज्या तळून घेतलेल्या आहेत. चला तर मग या करंज्या खायला. येत आहे की नाही करंज्या खायला आणि तुमचं फराळ झालं की नाही बनून ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर इथं करंज्या वगैरे झाल्याच्या नंतर म्हणलं चला आता धनतेरसची पूजा वगैरे करून घेऊया. ह्या गोष्टी मी गेल्या वर्षीपासूनच करत होते, कारण खरं मी खूप बघत होते की नाही का, म्हणजे धनतेरसचे वगैरे पूजा करतात, म्हणून म्हणलं चला आपण पण करूया. 5 दिवसाचं दिवाळीचं काहीतरी महत्त्व दिलेलं आहे आणि प्रत्येक दिवसाचं काहीतरी महत्त्व आहे, तर आपण पण साजरी करूया. सुराला छोटेसे कानातले तिच्या पप्पांनी गिफ्ट केले होते, कारण तिला आत्ताच्या एक्झाममध्ये खूप छान पर्सेंटेज आले, म्हणून म्हणलं चला ते देखील तुमच्याबरोबर शेअर केल्या. त्या कानातल्याची डिझाईन कशी वाटली ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. छान अशी धनतेरसची पूजा मी करून घेतली आहे आणि आज एक छोटासा प्रयत्न केला आहे. रांगोळी काढली आहे, यूट्यूबला बघूनच काढली आहे. तर माझी धनतेरसची पूजा कशी वाटली आहे, रांगोळी कशी वाटली आहे, स्वराच्या कानातली डिझाईन कशी वाटली आहे ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर छान अशी पूजा मांडली आहे आणि पूजा कशी वाटते आहे ते देखील मला सांगा. तर त्यानंतर म्हटलं चला आता दारामध्ये तुळशीला वगैरे दिवे वगैरे लावून घेऊया, कारण टाईम झाला होता खूपच जास्त आणि फराळाचं करायचं असेल तर खूपच जास्त टाईम लागतो. तर इथं आता दारामध्ये दिवे वगैरे लावून झाले होते. त्यानंतर म्हणलं चला आता तुळशीला देखील दिवा वगैरे लावला. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.